आयुर्वेदाचा तब्येतीचा आणि आहाराचा किती संबंध आहे? खूप मोठा, कारण आहार हेच खरं औषध आहे. बर. हा जो अग्नी आहे ना, तसाच आपल्या शरीरामध्ये अग्नी असतो, Correct. जठर अग्नी. जर तो बिघडला तर व्याधी होणार आहे. आणि त्यासाठी आपल्या आईच्या हातचं जे अन्न असतं ना, अमृता समान असतं. चला मग आपण एक काम करूया, आता स्वयंपाकाकडे बोलूया. Done. तुम्ही आज इथे आलेले आहात म्हटल्यानंतर काहीतरी पौष्टिक खायला मिळणार याची आम्हाला खात्री पटलेली आहे. अगदी नक्की. तर पहिला पदार्थ कुठला निवडलाय? पहिला पदार्थ आपण घेतलाय खरजूर आदी मंथ. खरजूर आदी मंथ म्हणजे खजूर आणि इत्यादी पदार्थ. आपण ताक कसं रवीने घुसळतो, तसं हे मंथ केलेलं खरजूर आदी मंथ. खरजूर आदी मंथ साठी बरोबर. लागणारं साहित्य काय ते आपण बघूया आणि कृतीकडे जाऊया. साहित्य आपल्या समोर आहे, साहित्य सांगा. शिजवलेला आवळा, खजूर, आमसूल, डाळिंब, पत्री खडी साखर, मनुका, चिंच आणि सैंधव मीठ. मी तुम्हाला खरं सांगू, कोणीतरी खडबडून जागं करतं ना, मला आता एकदम तसं झालं. हे सगळं खा म्हणून घरातले लोक रोज कानी कपाळी ओरडत असतात. आपण इतकं दुर्लक्ष करतो ना याच्याकडे. सोनारांनी कान टोचले कीच ऐकतो ना आपण ते, तसं आहे ते. अगदी आता खरं आहे. प्रत्येक पदार्थ आहे ना, त्याचा इम्पॉर्टन्स खूप सुंदर आहे. Correct. आता हा जो आवळा आहे हा रसायन आहे, Correct. आपल्याला तरुण राहायला मदत करतो. हा जो खजूर आहे हा बल्ले आहे. आमसूल आपल्या शरीरात वाढलेलं पित्त कमी करतं. पत्री खडी साखर पित्त शमन. चिंच, जसं आपण तांब्याचं भांडं खराब झालं असेल तर बाहेरून कसं कलई करण्यासाठी कलई. हा एक्झॅक्टली तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा दोष कुठले साठले असतील तर ते कमी करण्यासाठी, त्वचेच्या ग्लोईंग म्हणजे ग्लोईंग स्किन हवी असेल तर चिंच, हृदयासाठी उत्तम असं डाळिंब, काळ्या मनुका रक्त वाढवतं, अँटीऑक्सिडंट, आणि सैंधव मीठ चवीसाठी. चला मग आता ह्याची कृती करूया. काय Yes. करायचं पहिल्यांदा? आपल्याला हे सगळे घटक एका बाउलमध्ये घ्यायचे. येस. काय घेऊया आता? आता पहिले आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया. पुरे काय एवढं? हो, खूप 2 ग्लास होतील या अंदाजाने आपण बनवूया. ह्याच्यामध्ये आता आपल्याला खजूर घालायचंय. हे आमसूल आहे, साधारणतः एक 10 आमसूल घ्यायचे. जे त्याच्यामध्ये पित्त शामक. एक्झॅक्टली आवळा शिजवलेलाच मुद्दाम घ्यायचा आहे. आवळा घालायचा आहे. डाळिंबाचे दाणे, डाळिंब कसं असतं कट केल्यावर हृदयामधले जे आपले कप्पे कसे असतात तसं असतं आणि रक्तवर्धक असतं, त्यामुळे हे आपल्या हृदयासाठी खूप चांगलं औषध आहे. ठीक आहे. काळ्या मनुका ह्या कायम भिजलेल्याच घ्यायच्या असतात, तर त्यासाठी आपल्याला काळ्या मनुका आणि चिंच, शरीराची आतली कलई कलई आणि घासून घुसून स्वच्छ करेल. आणि थोडंसं सैंधव मीठ वा. चवीसाठी. आणि कधी कधी लहान मुलांना ना ते थोडंसं गोड जास्त आवडतं, म्हणून आपण पत्री खडी साखर वापरतो. ठीक आहे. वा, ती पण त्याच्यामध्ये विरघळेल. येस. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एक 4 तास भिजत ठेवायचंय, म्हणजे त्यातला अर्क त्याच्यामध्ये उतरायला हवा. बाप रे, 4 तास भिजवायचे? हो, पण काळजी नसावी, आपला वेळ जाऊ नये म्हणून ऑलरेडी हे मी घरी भिजवून ठेवून आणलेलं आहे. येस, ते आम्हाला अंदाज आलाच होता आणि ते आम्ही इथे ठेवलं होतं. तुम्ही आता फरक बघू शकता, हे आत्ता भिजवलेलं आणि हे 4 तासापूर्वी भिजवलेलं.